आता निधी वितरणावर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर असणार। शिंदेंच्या नगरविकास विभागासह अजित पवारांच्या वित्त आणि नियोजन खात्याच्या निधी वितरणाला फडणवीस अंतिम मान्यता देणार। तिन्ही नेत्यांचा निर्णय। सर्व ठिकाणी मुख्यमंत्रीच बॉस असल्याचं फडणवीसांनी दाखवून दिलं। निधीवर नजर ठेवण्याच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांचा निशाणा तर उधळपट्टी म्हणून चाप असं काहीच नाही। तिघांचं चांगलं सुरू आहे। सामंतांकडून स्पष्टीकरण। इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार। लढाईची तारीख वेळ जलील यांनी ठरवावी। लढाईमध्ये तिसरा येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील। 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गायकवाडांचा करारनामा। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं मकरंद पाटील यांना देणार, तर मकरंद पाटलांकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार। सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून अजित पवारांनी ते स्वतःकडे घ्यावं। आमदार रोहित पवार यांची विनंती। पहिल्यांदा खरं बोलल्यामुळे कोकाटेंवर ही आपत्ती। शेतकरी भिकारी आहे म्हटल्यावर कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही, मात्र सरकारला भिकारी बोलल्यावर मिरची लागली। बच्चू कडूंची खोचक टीका। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेतला जाणार नाही। राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्याच्या विधानानं कोकाटेंना अभय दिल्याची चर्चा। मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांच्यासह 9 पदाधिकारी पोलिसांना शरण। रातोरात जामिनावर सुटका। विजय घाडगे यांचा पोलिसांवर आरोप। सूरज चव्हाणांना वाचवण्याचा प्रशासनाचा बनाव, तर मारहाण आम्हाला पण संरक्षण त्यांना दिलं। सूरज चव्हाणांना जामीन मिळाल्यानंतर जखमी विजय घाडगेंचा आरोप। दौंडजवळच्या चौफुला कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना गोळीबार। आमदारांच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती। नृत्य करणारी तरुणी जखमी। बाळासाहेब मांडेकर यांच्यासह तिघांवरही गुन्हा। नागपुरात मुलींच्या वसतिगृहात चिरून 2 आरोपींकडून मुलीचा विनयभंग, तर वसतिगृहात सीसीटीव्ही आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचंही समोर। वसतिगृहातील 64 मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। रायगड जिल्ह्याला 24 आणि 25 जुलै रोजी रेड अलर्ट जारी, तर रत्नागिरी सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचाही अंदाज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात रेकॉर्ड ब्रेक रक्तदान। एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रक्तदानाची नोंद। संस्थेच्या प्रतिनिधींकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना प्रशस्तीपत्र प्रदान। हरिद्वारमध्ये भारतीय कबड्डीपटू दीपक हुड्डा थोडक्यात बचावला। गंगेच्या पाण्यात वाहून जात असताना यूपी पोलिसांच्या जवानांकडून दीपक हुड्डाचं सुरक्षित रेस्क्यू।